जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि खरोखर देवाने तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये हा नवीन दिवस दाखवला, त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊया. प्रियांनो, ह्या सकाळच्या समय आपण त्या जिवंत देवाला गौरव देऊ, मान महिमा देऊ. आणि या सकाळच्या प्रार्थनेमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, 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 हालेलुया. स्तुती, 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 स्तुती. धन्यवाद, 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 धन्यवाद. प्रिय प्रभूजी, या सकाळच्या समय आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित होत आहोत. आमच्या सर्व पापांची अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. ओ पित्या परमेश्वरा, तू आमच्या प्रत्येकावरती तुझं पवित्र सामर्थ्य उतरून दे. सर्व आजार, सर्व सैतानी हल्ले, सर्व वाईट गोष्टी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक पित्या परमेश्वरा. प्रभू, या सकाळच्या समय आम्ही तुला अब्बा बापा हा म्हणून हाक मारित आहोत. ओ प्रभू येशू, तू आमच्यावरती दया कर. प्रभू येशू, दया कर. प्रभू येशू, दया करा प्रभूजी, आणि आमचं जीवन तुम्ही आशीर्वादित करा. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. तुझ्या वचनातून बोलत असताना तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर, आणि तुझ्या आत्म्याने तू आम्हाला चालव, आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. आजचं जे वचन येणार आहे ते सर्व तू आमच्यासाठी, माझ्यासाठी आणि सर्वांसाठी तू आशीर्वादाचं कर. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा तू घे. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं जीवन सुधरव, आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. हे दे बापा, आज या सकाळच्या समय आम्ही तुला अब्बा बापा म्हणून हाक मारित आहोत, आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रिय प्रभूजी, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवरती तुझं पवित्र आत्म्याचं सामर्थ्य उतरून दे, आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे. आमेन, आमेन, आमेन. प्रियांनो, आजच्या मननासाठी आपण काढणार आहोत पहिले शमूएल याचा 18वा अध्याय. आता ह्या ठिकाणी आपण पाहणार आहोत की योनाथान आणि दावीद यांच्या मधील करार. आता ज्या वेळेस दाविदाने गल्ल्यातावरती विजय मिळवला, परमेश्वराने दाविदाला गल्ल्यातावरती विजय मिळवला. संपूर्ण इस्राയേल ह्या गल्ल्याताला घाबरत होतं, परंतु हा परमेश्वराचा दास जो दावीद होता तो म्हणत होता की ज्या देवाने आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर याला तू तुच्छ केलेले आहे, तो देव तुला माझ्या हाती देईल. आणि अशा रीतीने गल्ल्याताचा वध त्या ठिकाणी परमेश्वराने दाविदाच्या करवी करून आलेला, आणि इस्रायलाला पुन्हा एकदा दाखवून दिलेला आहे की मी परमेश्वर देव तुमच्या संगती आहे. आणि पहा, पुढे आपल्याला ह्या 18व्या अध्यायामध्ये योनाथान आणि दावीद यांच्यामधील करार आम्हाला दिसत आहे. दाविदाचे शौलाशी भाषण संपले तेव्हा योनाथानाचे मन दाविदाच्या मनाशी इतके जडले की तो त्याला प्राणाप्रमाणे प्रिय झाला. आता त्यांची त्या ठिकाणी दोस्ती झालेली आम्हाला दिसत आहे. त्यांची मैत्री झालेली दिसत आहे. ती इतकी मैत्री पक्की होती की शौलाने त्या दिवशी त्यास ठेवून घेतले आणि त्यास आपल्या बापाच्या घरी जाऊ दिले नाही. मग योनाथानाने दाविदाशी अनभाग केली, कारण तो त्यास प्राणाप्रमाणे प्रिय झाला होता. म्हणजे त्यांची मैत्री पक्की झाली होती. योनाथानाने आपल्या अंगावरचा झगा उतरून दाविदास दिला, त्याप्रमाणे आपला पेहराव, तलवार आणि धनुष्य व आपले कमरबंद ही दिली. आणि जिकडे जिकडे शौल दाविदास पाठवी, तिकडे जाऊन तो चतुराईने कार्यसिद्धी करे. शौलाने त्यास योद्ध्यांवर नेमिले आणि सर्व लोकांस पसंत वाटले, तसे शौलाच्या सेवकासही ते पसंत वाटले. अशा रीतीने त्या दिवसापासून दाविदाची वाढ परमेश्वर त्या ठिकाणी करीत होता. आणि खरोखर देवाने जो अभिषेक केला होता तो अभिषेक दाविदाच्या जीवनामध्ये हळूहळू उतरून येत होता, कारण दावीद हा इस्रायलाचा दुसरा राजा होणार होता. कारण देवाचा दास शमूएल याच्या द्वारे दाविदाला त्या ठिकाणी अभिषेक करण्यात आलं होतं, आणि परमेश्वराने ती परिस्थिती त्या ठिकाणी घडून आणलेली आम्हाला दिसत आहे. आणि अशा रीतीने पहा, योनाथान आणि दाविदाची मैत्री आम्हाला दिसत आहे. पवित्र शास्त्रामध्ये अनेक गोष्टी त्यांच्याबद्दल सांगितण्यात आल्या आहे. आणि मग पुढे आपण जर पाहिलं तर दाविदाविषयी शौलाच्या अंतःकरणात मत्सराग्नी पेटतो,
आता बघा, ज्या वेळेस एखाद्या मनुष्याचं कौतुक झालं तर दुसऱ्या व्यक्तीला त्या मनुष्याच्या बद्दल मत्सर वाटतो, आणि तीच गोष्ट शाऊलाच्या बाबतीत आम्हाला त्या ठिकाणी झालेली दिसते. मग त्या पलिष्ट्यांचा वध करून दावीद परतल्यावर लोक माघारी येत असता इस्रायलाच्या सर्व नगरातून स्त्रिया बाहेर निघाल्या आणि डफ झांजा वाजून मोठ्या आनंदाने नाचत गात शाऊल राजाच्या सामोरे आल्या. नृत्य करणाऱ्या स्त्रिया आळीपाळीने येणेप्रमाणे म्हणत, शाऊलाने हजारो वधिले, दाविदाने लाखो वधिले. हे ऐकून शाऊलास फार क्रोध आला. हे त्यांचे शब्द त्याला आवडले नाही. तो म्हणाला, त्यांनी दाविदास लाखाचे यश दिले व मला केवळ हजारांचे यश दिले. राज्य तेवढे खेरीज करून त्याला अधिक मिळवायचे ते काय राहिले? त्या दिवसापासून पुढे शाऊलाने दाविदावर डोळा ठेवला. मग दुसऱ्या दिवशी शाऊलाच्या ठायी देवाच्या कडील दुरात्मा जोऱ्याने संचारला व तो आपल्या मंदिरात बडबडू लागला. दावीद आपल्या नित्यक्रमाप्रमाणे विणा वाजवित होता आणि शाऊलाच्या हाती भाला होता. शाऊलाने त्याला मारावयास भाला उगारला. तो म्हणाला की भाला मारून दाविदाला भिंतीशी खिळावे, पण दावीद दोनदा त्याच्या समोरून एकीकडे सरून बचावला. परमेश्वर दाविदाच्या बरोबर होता व त्याने शाऊलास सोडिले होते, यास्तव दाविदाचा शाऊलास धाक असे. पहा, आता ह्या ठिकाणी आपण पाहतो की जेव्हा इस्रायल लोकांनी शाऊलाला फक्त हजारांचं यश दिलं पण दाविदाला लाखांचं यश दिलं. आता याचं कारणही तसं होतं. परमेश्वर देव दाविदाच्या संगती होता. परमेश्वर देव दाविदाच्या संगती असल्या कारणाने परमेश्वराने त्याच्या हातून मोठी मोठी महत्कृत्य त्या ठिकाणी करून घेतले होते. तो त्या ठिकाणी पलिष्टी लोकांना घाबरला नाही. तो त्या ठिकाणी गल्याताला घाबरला नाही, कारण दाविदाच्या संगती परमेश्वर देव होता. आणि ज्याच्या संगती परमेश्वर देव आहे त्याला त्या ठिकाणी विजय आहे. आणि हीच गोष्ट त्या ठिकाणी शाऊलाला त्या ठिकाणी टोचलेली आम्हाला दिसत आहे. मग शाऊल त्या दिवसापासून दाविदाचा मत्सर करू लागला आणि त्या ठिकाणी दाविदाला अनेक वेळेस त्याने मारण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे, कारण त्याच्या अंगामध्ये दुरात्मा संचारू लागला होता. देवाचा आत्मा शाऊलाला सोडून गेलेला आम्हाला दिसत आहे. याचं कारण तो स्वतःच होता, कारण देवाची आज्ञा त्यांनी पाळली नव्हती. आणि म्हणून प्रियांनो, ह्या कठीण दिवसामध्ये मी तुम्हाला सांगत आहे की परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आम्ही चाललं पाहिजे. परमेश्वराच्या शब्दाप्रमाणे आम्ही चाललं पाहिजे. परमेश्वराचं जे वचन आम्हाला सांगतं त्याप्रमाणे आम्ही वागलं पाहिजे. आणि परमेश्वराच्या आज्ञा आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या राज्यामध्ये, आमच्या देशामध्ये आम्ही उतरवल्या पाहिजे. आणि पहा, आजची परिस्थिती खूप भयानक आहे. आम्ही पाहत आहोत भारत, इराण आणि इस्रायल युद्ध पेटलेलं आहे. एकमेकावरती अणुबॉम्बचा वर्षाव करत आहे. आणि प्रियांनो, ह्या सर्व भयानक परिस्थितीतून बाहेर काढणारा आमचा जिवंत देव परमेश्वर, जो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता यहोवा परमेश्वर आणि त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, याच्याच द्वारे हे युद्ध शांत होऊ शकतं. आणि पहा प्रियांनो, शांती देणारा आमचा प्रभू आहे. त्याला युद्ध नाही पाहिजे, त्याला आपलं जीवन पाहिजे आहे, आमचं जीवन पाहिजे आहे. आणि म्हणून प्रियांनो, चला आम्ही आमचं जीवन त्याला देऊया. आणि शाऊलासारखं जीवन आम्ही जगलं नाही पाहिजे, कारण शाऊलाच्या मनामध्ये पहा, अंतःकरणामध्ये दुरात्मा संचारला आणि तो देवापासून दूर गेलेला आम्हाला दिसत आहे. दाविदाचा तो त्या ठिकाणी मत्सर करू लागलेला आम्हाला दिसत आहे. आणि म्हणून प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये जर असे दुरात्मे असतील तर वेळीच त्याला आपण आवर घातला पाहिजे. प्रार्थनेद्वारे आम्ही सैतानाला आडवं झालं पाहिजे, त्या दुष्टाला आडवं झालं पाहिजे, म्हणजे परमेश्वर देव तुम्हाला आणि मला सहाय्य करेल. आणि देवबाप करो, ह्या वचनाद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. हालेलुया. स्तुती 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 स्तुती. धन्यवाद येशू दे बापा. पुन्हा एकदा आम्ही प्रार्थना करत आहोत प्रिय प्रभू येशू, जे काही युद्ध पेटलेलं आहे ते सर्व युद्ध तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये तू थांबव पित्या परमेश्वरा. निष्पाप लोकांचा त्या ठिकाणी बळी जात आहे. हो पित्या परमेश्वरा, अनेक लोकांची उपासमार होत आहे. अनेक देशांचं दळणवळण बिघडलेलं आहे.
प्रिय प्रभूजी, तरी पण आमच्या इच्छेने नव्हे तर प्रभू सर्व काही तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. प्रभू हे युद्ध तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू थांबव आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, तू राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे, तुझ्या लोकांसाठी तू आहेस, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू आमचं सर्वांचं रक्षण, प्रिय प्रभू येशू, सर्व आजार, सर्व सैतानी हल्ले, सर्व दुष्टात्म्यांचे हल्ले आणि प्रिय प्रभू येशू सर्व वाईट गोष्टीपासून तू आमचं सर्वांचं तू रक्षण कर. प्रिय प्रभू येशू, ही प्रार्थना आणि वचन जे कुणी ऐकतं प्रभू त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. तुझा अभिषेक प्रत्येकावरती उतरू दे. त्यांच्या जीवनातील सर्व दुखणे नासूर येशूच्या नावामध्ये शापित करीत आहे. प्रभू प्रत्येक आजार नासूर येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. प्रत्येक दुखणं नासूर येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. प्रभू जे अतिशय प्रिय प्रभू येशू तुझ्यापासून दूर गेलेले आहे, प्रभू जे आजारामध्ये त्रस्त झालेले आहे, प्रभू त्या लोकांसाठी कळकळीने प्रार्थना करत आहे. प्रभू तू आपल्या खिळलेल्या हाताचा तू त्यांना स्पर्श कर. त्यांच्या जीवनातील सर्व बंधनं नासूर येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे आणि तुझं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, सर्व सैतानी बंधनं नासूर येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये, प्रत्येकाच्या शहरामध्ये, प्रत्येकाच्या देशामध्ये आणि सर्व राष्ट्रांमध्ये तुझी शांती येऊ दे आणि तुझं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, प्रभू तुझं राज्य ह्या राष्ट्रांवरती उतरून येऊ दे. तू जिवंत देव आहे हे पुन्हा एकदा तू आम्हा सर्वांना दाखवून देत आहे. त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रवेश, आजच्या दिवसभरातील सर्व कामकाज तू आशीर्वादित कर. सर्व तरुण लेकरांचं प्रिय प्रवेश येणं जाणं तू आशीर्वादित कर. त्यांच्या शिक्षणामध्ये तू त्यांना सहाय्य कर. त्यांना तू जॉब तू दे आणि प्रिय प्रवेश जे आडलेले आहेत, ज्यांना अन्न पाणी खावयास नाहीये प्रभू, त्यांना तू अन्न पाणी तू दे. ज्यांची कठीण परिस्थिती आहे, जे संकटामध्ये आहे, जे छळातून जात आहे, प्रभू येशू तू त्यांना सहाय्य कर, मार्गदर्शन कर. त्यांची परिस्थिती तू बदलून टाक. पित्या परमेश्वरा, देवापा दुष्ट लोक त्यांच्यावरती हल्ले करत आहे, त्यांना मारत आहे. ओ पित्या परमेश्वरा, त्या सर्व लोकांचं तू तारण तू कर. त्यांचं जीवन तू बदलून टाक आणि तुझं गौरव दे. प्रभू माझ्या भारत देशावरती तू दया कर. आमचे पंतप्रधान, सर्व राज्याचे मुख्यमंत्री, सर्व मंत्रिमंडळ यांचं जीवन प्रिय प्रवेश तुझ्या हाती स्वाधीन करत आहे. त्यांना योग्य निर्णय घेण्यासाठी प्रिय प्रवेश तू त्यांना सहाय्य आणि मार्गदर्शन कर आणि तुझं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, प्रभू या सकाळच्या समयची प्रार्थना तू आशीर्वादित कर. प्रिय प्रभू येशू, तू आमची प्रार्थना ऐकलीस त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, माझं कुटुंब आणि प्रिय प्रभू येशू या प्रार्थनेसाठी जे प्रार्थना सपोर्ट करतात त्या सर्वांना तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आहे. आमेन, आमेन, आमेन. प्रियांनो, पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्वागत आहे. आणि ज्यांना कोणाला प्रार्थना पाहिजे तर माझा नंबर आहे 9730301668. या क्रमांकावरती व्हॉट्सअप करू शकतात, प्रार्थना विनंती पाठवू शकतात. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करत आहोत. आणि सर्वांची मी माफी मागत आहे की अनेक दिवसापासून मी वचन टाकलं नाही, त्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही मला क्षमा करा. आणि त्याचं कारणही तसं होतं, मी पुष्कळ दिवस आजारी होतो, मला शक्ती नव्हती, कमजोरी नव्हती, परंतु परमेश्वर देवाने पुन्हा एकदा मला आरोग्य दिलेलं आहे. त्याबद्दल मी त्या जिवंत देवाला धन्यवाद देत आहे. आणि पुन्हा एकदा त्याच्या वचन सांगण्यासाठी परमेश्वराने मला सिद्ध केलं. आणि माझ्यासाठी आणि माझ्या परिवारासाठी आपण प्रार्थना करा. मला देखील प्रार्थनेची गरज आहे. तर प्रियांनो, माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी आणि या सेवेसाठी प्रार्थना करा. या सेवेद्वारे अनेक लोक देवाच्या राज्यामध्ये येऊ आणि देवबाप तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. आमेन, 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 आमेन.